षटक आहे. फ्लाय स्लिप तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग फाईन लेग आणि मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉप आहे. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षण खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार मिस्टर सुमित ढेकळेच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक मोठा लागलेला आहे टीम इव्हॉन वॉरियर्स या टीमला आणि इथे ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायला सुमित ढेकळे आणि इथे त्यांचा फटका फसला. धक्का क्रमांक लागलाय पहिला. बिग विकेट गॉन. या मॅचची गोल्डन विकेट म्हणजेच इव्हॉन वॉरियर्सचा धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. बॅटिंग करत असताना सुमित ढेकळे बाद. सुमित ढेकळे बाद होतोय. पहिल्याच बॉलवर शिकार होतोय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 38 धावांची एक झंझावत खेळी केली होती सुमित ढेकळे आणि फरदीन काझी. सुमित ढेकळे या दोन्ही बॅटरने भरपूर चांगली पार्टनरशिप केली होती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सांबार्ली गावचा सितारा, ग्रामीण क्रिकेट पासून आज ISPL पर्यंत मजल मारणारा खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये कन्सिस्टंट परफॉर्मन्स ज्याने केलाय. ISPL मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग, टेप बॉल मध्ये स्विंगिंग यॉर्कर देखील आम्ही पाहिले. तो खेळाडू म्हणजेच मिस्टर रजत मुंडे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. क्रिकेटचा महासंग्राम. निलेश, आपण ज्या पद्धतीने उल्लेख करतोय की टेनिस बॉल क्रिकेटचे रथी महारथी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एक गडी बाद. पहिल्या बॉलचा केस संपलाय. बॅटची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ऑफस्टंपवर बॉल पिचिंग करण्यात आला. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. बॅटची एज लागली. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरुवात ज्या प्रकारची केलेली आहे अभिजित मोरे यांनी कौतुक करावं लागेल. सुरुवात अगदी स्वप्नवत राहिली. 2 बॉल टाकलेत, एकही धाव नाही आणि गडी गारद केलाय आणि जमेची बाजू राहिलेली आहे लेटेस्ट घनसोली या टीमसाठी. बॉल क्रमांक 3. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. रजत मुंडेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पॉवर प्ले तोडणारा फटका होता. ज्या प्रकारे फटका खेळला, क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत आणि त्यांच्या डोक्यावरतून हा बॉल टोलवलेला आहे. धावसंख्या वाढवणारा आणि स्कोरबोर्डचा श्री गणेशा करणारा हा रजत मुंडे यांच्या बॅटमधला क्लासिकल चौकार. धावसंख्या 4 धावा. धावफलकावरती 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अभिजित मोरे पहिल्या बॉलवर सपाटा मिळते. वेगवान चेंडू डाऊन द लेग साइड. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 5 या आकड्यावर. अभिजित यांना आता हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल टाकला होता पायावरती ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु डावेशी सोडून जाणारा हा बॉल होता अभिजित यांचा. परंतु संपूर्ण एकंदरीत त्यांच्या षटकाचा विचार केला ना तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. महत्त्वाची विकेट म्हणजे सुमित ढेकळे यांना माघारी पाठवलं आणि एका बाजूला षटकातला हा 4था बॉल प्रगतीपथावरती. अभिजित मोरे तयार. इथे देखील अक्रॉस खेळलाय. स्ट्रॉंग अपील केली अंपायरने. बोट आकाशाकडे. अंपायरचा डिसिजन येण्यापूर्वीच रजत मुंडेने आपली क्रीज सोडली होती. विकेटचं पतन होतोय. दुसरा धक्का लागतोय टीम इव्हॉन वॉरियर्स संघाला. रजत मुंडे बॅक टू द डगआउट. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटचा किनारा घेतला, मिळाला नाही भाग्याचा सहारा आणि धक्का क्रमांक लागले आता दुसरा. बॅटिंग करताना टीम इव्हॉन वॉरियर्स या टीमला रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण ज्या प्रकारे चर्चा करत होतो की या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका पूर्णपणे फसला आणि अभिजित मोरे यांच्या गोलंदाजीचा झाला मैदानाच्या आतमध्ये बोलबाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाने हा दोन्ही हात उंचावत हा झेल पकडला आणि धक्का क्रमांक लागला इव्हॉन वॉरियर्स या टीमला दुसरा. ऋतिक पाटीलने झेल पकडलाय. फलंदाज बाद होत असताना रजत मुंडे परतलाय. दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना अगदी तंबूच्या रिचेने पाठवण्याचं काम सध्याच्या घडीला अभिजित मोरेने केले. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या 4 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 5 वर 2 गडी बाद अशी सुरुवात झाली. इव्हॉन वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना, मागच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना काय धुवाधार बॅटिंग केली होती. अगदी सुमित ढेकळे असेल किंवा फरदीन काझी असेल, दोन्ही बॅटरने आपल्या टीमला अगदी 90 पर्यंत पोहोचवलं होतं. त्यामुळेच या मॅच मध्ये आता स्ट्रगल सुरू आहे आणि 2 लवकर गडी बाद झालेत. फलंदाज बाद होत असताना पुढचा बॉल गोलंदाज अभिजित मोरे. फुल टॉस बॉलला टर्न केले, दिशा दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट या बॉलच्या पाठीमागे आणि
या बॉलच्या पाठीमागे जो फटका आलाय निश्चित पॉवर प्ले सुरू आहे आणि या बॉलने गॅप शोधला. लोअर फुल टॉसचा बॉल, दिशा दिली, फ्लिक केला, मनगटी झटका होता आला. या बॉलवरती 4 धावेंचा फटका, बॉल सीमारेषा पार, चौकार. प्रथमेश ठाकरे वारीद गावचा हा सितारा आहे. नवी मुंबई प्रीमियर लीगचा हंगाम ज्या पद्धतीने अगदी जय मल्हार फायटर्स टीम कडून खेळत असताना अखंड गाजवलं होतं. अर्धशतक झळकवलं होतं याच खेळाडूने आणि लाजबाब खेळ केला होता. वारीद गावचा सितारा प्रथमेश ठाकरे, पहिला चौकार आलाय. फुलटॉस बॉलला दिशा दिली, थ्रू द कव्हर चेंडू जातोय, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. पहिल्या 4 बॉल मध्ये प्रभाव सोडणारा गोलंदाज अभिजित मोरे मागच्या 2 बॉलवर चुका करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. याही फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिला. बॉल पाठवला डीप कव्हर सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. चांगली बॅटिंग प्रथमेश ठाकरे अडचणीच्या काळामध्ये संघासाठी धावून आले. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. अभिजित मोरे यांनी सुरुवातीचे ज्या प्रकारे विघ्नेश सर तुम्ही उल्लेख केलात की चांगले टाकले होते, परंतु शेवटी 2 बॉल त्यांनी चौकार खर्च केले आणि षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 13 धावा धावफलकावरती बनवलेले आहे टीम युवॉन वॉरियर्स या टीमने. परंतु एका बाजूला दोन्ही संघांचा खेळ जर आपण पाहिला तर लेटेस्ट घनसोली याही टीमने खेळ चांगला केला आणि महत्त्वपूर्ण 2 धक्के दिलेले आहेत युवॉन वॉरियर्स या टीमला. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. तुम्ही पाहताय निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे पर्व आहे 3रं. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला अभिजित मोरे यांचं षटक संपलं, एका बाजूला तुम्ही आता फरदीन काझी यांना पाहाल. पाठीमागच्या मॅच मध्ये फरदीन काझी यांनी 46 धावांचा झुंजार खेळ केला होता आणि आज तारणहार मैदानाच्या आत बनावं लागेल. ओव्हर नंबर आता 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आता कुणाला बोलवलं जाईल? आदर्श यांना बोलवलेलं आहे टीम लेटेस्ट घनसोली या टीम कडून. आदर्श गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी अशोक दादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रिकेट स्पर्धा. गेली 3 पर्व ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आलो आहे. 3रं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं आणि या वर्षीचा साज थोडासा वेगळा आहे. डे नाईटचा थाट तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी झाली आता दाट, कारण खुल्या गटाचा वर्ग तुम्हाला इकडे खेळताना पाहायला मिळतोय आणि त्या सर्व खमंग मेजवानीचा आस्वाद घ्यायला हे सर्व प्रेक्षक वर्ग आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आदर्शला बोलवलेलं आहे गोलंदाजी मार्कवरतून. एका बाजूला बॅटिंग मध्ये फरदीन काझी. पहिलाच बॉल लेन बॉलला पिक केला, फेकलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. फरदीनच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा प्लास, चेंडू सीमारेषा पार, षटकार. फरदीन काझी यांनी सुरुवातच आपल्या डावाची वैयक्तिक धडाकेबाज केलेली आहे. ओव्हर नंबर 2च्या बॉलचं स्वागत केलंय भव्य आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी आलाय मोठा टोला आणि हा होता फरदीन काझी यांच्या बॅटचा बोलबाला. पहिल्याच बॉलवर फरदीन काझीच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 19. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना चांगली रणनीती आखली जाते. चांगलं कमबॅक आदर्शच्या माध्यमातून. निश्चित ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं होतं अगदी त्याच प्रकारचा बॉल टाकला फरदीन काझी. पाठीमागच्या बाजूला चांगल्या प्रकारची बॅटिंग करतात आणि त्याचमुळे की काय एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये लावलेला आहे आणि तिकडे बॉल फील्ड केला. सिंगल मिळाली. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. धावसंख्या आहे 20. 2 गडी बाद. षटकातला आदर्शचा हा 3रा बॉल. प्रथमेश ठाकरे स्टॅक एंड वर पाहायला मिळते. षटक क्रमांक 2. यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली पण फंबलिंग पाहायला मिळते. चेंडू होते फरार. चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मिस हिट होता आणि ज्या प्रकारे बॉल हवेत उभा राहिला, टप्पा पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली. हा तो मिस हिट पाहायला मिळाला होता. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून बॉल फार काळ हवेत उभा राहिला होता. क्षेत्ररक्षक वेगाने आले परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आणि बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न झाला आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना, गलपानपणाला नाही थारा, चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी. पार चंदन तिथे होते आणि मिस बिल्ड होते. 4 धावा मिळतील. या धावा वाचवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल, दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे अक्षय पवार च्या डोक्यावरून चेंडू होते फरार. मागच्या 2 बॉलवर 2 चुका झाल्या त्या फिल्डर कडून आणि 4 धावा मिळतील आणखीन टीम युवान वॉरियर्स संघाला. निश्चित या बॉलला ज्या प्रकारे टोलवलं, सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक होते, वेगाने आले, बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आदर्श यांचा बॉल.
आणि हा फुलटॉस बॉल सी कॉर्नरला पाठवला. टप्पा पडल्यानंतर बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज जीवनामधला चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकतात. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट अंदाज योग्य बांधावा लागतो. इथे देखील पंच केला जातोय. खूप चांगला बॉल, खूप चांगला स्ट्रोक, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून येतोय एक बॅकफुट पंच, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आता बॅट तळपली. प्रथमेश ठाकरे यांची बॅटिंग करत असताना बॅकफुटचा पंच आणि बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी लागोपाठचे 3 चौकार प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. सुमित डेकडे माघारी गेले आणि आता त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय खेळ केलेला आहे. 5 चौकार सलगचे प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमध्ये आलेत. हा षटकातला पुढचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक लगवला जातोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना ही पार्टनरशिप होती. पहिले 2 लगातार फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. अगदी सुमित डेकळे बाद झाला, त्यानंतर आपण जर पाहिलं तर रजत मुंडेला बाद होताना पाहायला मिळालं. पण त्यानंतर डाव सावरलाय. मी तर म्हणेन फरदीन काझी असेल, ठाकरे ज्याने 6 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान दिलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 वर 2 गडी बाद. युवान वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना निश्चित या टीमने विघ्नेश सर पुन्हा एकदा कमबॅक चांगलं केलं, कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज गमावल्यानंतर या जोडीने डाव सावरला. एक चांगली पार्टनरशिप या जोडीमध्ये उभी राहिलेली आहे टीम युवान वॉरियर्स टीमसाठी. आता एका बाजूला लेटेस्ट गन्सोलीला प्रयत्न मोठे करावे लागतील. आणखीन 1-2 विकेट त्यांनाही प्राप्त करावे लागतील. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीची ही तिसरी रात्र, तिसरी रजनी आपण अनुभवत आहोत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलेला आहे टीम लेटेस्ट गन्सोली या टीम कडून. एका बाजूला धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करावा लागेल. एका बाजूला विकेटसाठी जाळं विणावं लागेल. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहत आहात. खेळाडू कक्ष दाखवण्यात येत आहे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आणि रत्नदीपला गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 साठी आणलेला आहे. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये फरदीन काझी जे बॅटिंग करतात 7 वरती. जसजशी रात्र पुढे सरते तसतसं प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि दर्दी प्रेक्षक या मैदानाच्या दिशेने येत असताना, कारण की आपल्या आवडच्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आपण घणसोलीच्या भूमीवर पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 रत्नदीप गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना यावेळी देखील फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला जातोय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना शांत ठेवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, वापसी करावी लागेल. लेटेस्ट 11 घणसोली टीमला ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढलाय आणि फरदीन काझी आणि प्रथमेश ठाकरे हे अटॅकिंग क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत असताना निश्चित या बॉलच्या पाठीमागे फरदीन काझी यांना बांधून ठेवलं. रत्नदीप यांनी चांगला बॉल टाकला, प्रभाव टाकणारा बॉल होता, मनोबल वाढवणारा बॉल होता. षटकातला हा त्यांचा दुसरा बॉल. फुलटॉस बॉल फेकलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब षटकार. फुलटॉस बॉल होता, मेजवानी होती आणि त्या मेजवानीवरती प्रथमेश ठाकरे यांनी मारलाय ताव. कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे नव्हता या बॉलला अडवण्याचा वाव. बॉल सीमारेषा पार, षटकार. लाजबाब बॅटिंग प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर बॅटिंग आहे प्रथमेश ठाकरे. सध्याचा हंगाम गाजवले प्रथमेश ठाकरेने. अगदी ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट असेल यामध्ये नेहमीच अगदी कन्सिस्टंटली परफॉर्मन्स राहिलाय प्रथमेश ठाकरेचा आणि या मॅच मध्ये देखील 7 बॉलमध्ये 28 धावांचं योगदान करतोय. टीमची धावसंख्या 41, 2 गड्याच्या मोबदल्यात 2 गडी लवकर बाद झाले, पण या दोन्ही बॅटरने सध्याचा जर पाहिलं तर धावांचा वेग वाढवण्याचं काम करत असताना लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. लाजबाब काय स्ट्रोक लगवला, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय प्रथमेश ठाकरे यांनी. वाढदिवसाला कापतात केक आणि प्रथमेश ठाकरे यांचा फटका आहे नंबर 1. बॉल सीमारेषा पार, षटकार. हेलिकॉप्टरचं उड्डाण, बॉल सीमारेषा पार, षटकार येतोय. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. खुलबट टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवलाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला जातोय. आणखीन एक प्रहार, चेंडू सीमारेषे पलीकडे. प्रथमेश ठाकरे बँड आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हा प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. 34 या आकड्यावर खेळतोय. 8 बॉलचा सामना करत असताना 47 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. रत्नदीप वर आता प्रेशर येत असताना दिसेल. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केलेत. आणखीन एक 6चा पाडा बोलला जातोय. लगातारचा तिसरा षटकार. फलंदाज प्रथमेश ठाकरे,
रंग आताय ढंग आताय तो सेट झालाय आणि थेट पाठवलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तडक फडक बेधडक आणि प्रथमेश ठाकरे यांचा फटका आलाय. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक सरळ 6 धावेंसाठी. पुलचा एक पॉवरफुल फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार येतोय आणि आता लागोपाठचे त्यांनी 3 षटकार मारलेले आहेत. काय फटका खेळलाय, काय नजाकत होती, काय क्वालिटी होती. एक देखना स्ट्रोक सीमारेषा पलीकडे चाललाय सरळ 6 धावेंसाठी. आता वैयक्तिक बॅटिंग करताना प्रथमेश ठाकरे यांनी किती बनवलेले आहेत ते आपण पाहूया. बॅटिंग करताना 40 वरती बॅटिंग करतायत. 9 बॉलचा फेस केलेत. अर्धशतकाची चाहूल लागली आहे का? आणखीन एक स्टँड अँड डिस्पॅच खेळलाय प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून लगातारचा तो तिसरा षटकार, चौथा षटकार, 4 षटकार. वॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. मागच्या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवले होते. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये 4 षटकार. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हवा के साथ साथ घटा के संग संग मिळतील 6 रन. प्रथमेश ठाकरे ब्रँडेड षटकार. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. क्रिकेटचा एक पुस्तकी फटका, समोरच्या बाजूला बॉल डिपॉझिट केला सरळ 6 धावेंसाठी. काय बॅटिंग गेली आता वैयक्तिक. 46 वरती बॅटिंग करतायत. अर्धशतकाची चाहूल लागली असेल. अर्धशतक त्यांनी आता डाउनलोडिंगला टाकलं असेल. अवघ्या 4 धावा दूर आहेत. टीमची टोटल धावसंख्या 59 धावा, 2 गडी बाद. 460 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना प्रथमेश ठाकरे 10 बॉल 46. बॅटची एज, चेंडू जात आहे मिड विकेट रेझर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे अक्षय पवार. 1 धाव कंप्लीट झाली आणि अशा तऱ्हेने 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. या ओव्हर मध्ये रत्नदीपने खर्च केले तब्बल 26 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 60 धावा फलकावा लागलेत. निश्चित 3 षटकांमध्ये अगदी 20च्या सरासरीने युवन वॉरियर्स टीमने बॅटिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रथमेश ठाकरे यांची बॅट तडपलेली आहे, ज्यांनी सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग केली आहे. सुरुवातीला हा समोर मारलेला फटका होता. काय बॅटिंग केली आहे प्रथमेश ठाकरे यांनी आणि त्याच्या हायलाइट्स आपण पाहत आहोत. त्यानंतर मैदानाच्या आत प्रथमेश ठाकरे यांनी हा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाठवला होता सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षकांनी चांगली दाद दिली या फटक्याला आणि त्यानंतर आणखीन एक पुलचा फटका पाहायला मिळाला. तो पॉवरफुलच होता. सरळ बॉल पाठवला होता रस्त्यावरती 6 धावेंसाठी. लागोपाठचे आलेले काही षटकार आणि त्याचे क्षण आपण पाहत आहोत. आणि त्यानंतर ही स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार पाठवला होता सरळ 6 धावेंसाठी. म्हणजे चौफेर बॅटिंग केली आहे प्रथमेश ठाकरे यांनी. डेफिनेटली ज्या पद्धतीने तुटून पडलाय आतापर्यंत जर पाहिलं तर 11 बॉल मध्ये 47 धावांची एक झंझावत खेळी करतोय. 60 धावा, 2 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना मिस्टर अंगद पाटील आलाय. मॅन फ्रॉम इनामपुरी, इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. मागच्या मॅच मध्ये अंगद पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक हिटवर फलंदाज पाहायला मिळते प्रथमेश ठाकरे. पहिलाच बॉल फेकलाय आणि अशा तऱ्हेने फास्ट 50. प्रथमेश ठाकरेची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, लाजवाब खेळ केलाय प्रथमेश ठाकरे. पहिला खेळाडू ठरलाय ज्याने निहाल ट्रॉफी 2026 या पहिल्या रजनीमध्ये पहिलं अर्धशतक. सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये जात असताना हे दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांना थांबवता येत नाही. पण वेळ फार महत्वाचा आहे. आपल्या आवडत्या खेळाडूचा सेल्फी घेत असताना फोटो काढणं सोपं आहे पण इमेज बनवणं फार कठीण आहे. ही प्रथमेश ठाकरेची इनिंग. काय स्ट्रोक लगवल्या, लाजबाब चौफेर फटकेबाजी पाहायला मिळेल. 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकवले प्रथमेश ठाकरे. 5 षटकार, 5 चौकार. 441 स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना आणखीन एक स्ट्रोक लगवला आहे. गॅप मध्ये आहे. नमित पाटील येईल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. आणखीन एक चौकार येतोय. प्रत्येक बॉलरवर अटॅक, प्रत्येक बॉलरचा समाचार घेतला जातोय. प्रथमेश ठाकरे वारेद गावचा सितारा मैदानामध्ये घोंगावत असताना, एक फलंदाजी करत असताना काय बॅटिंग केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. बॅटिंग करताना अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलं आणि त्यानंतरच्या बॉलवरती चौकार आलेला आहे आणि आक्रमण हल्ला त्यांनी पहिल्या बॉलपासून केला. सुरुवातीला विघ्नेश सर त्यांनी अडखळत बॅटिंग केली परंतु त्यानंतर सुसार सोडलेला हा वारा थांबायला तयार नाहीये. येथे ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. लाईन मिस केली जाते. प्रेशर आता अंगद पाटीलवर असेल कारण या ओव्हर मध्ये देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर चौकार. हा बॉल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
71 या आकड्यावर 71 ऑन अ स्कोर बोर्ड. 2 गडी बाद चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील हाय स्कोर पाहायला मिळेल का? फुलटॉस बॉल फेकलाय सीमा रेषी पलीकडे. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून येतोय एक आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आला. त्यांच्या बॅटचा बॉल बोला लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाबींसाठी गगनाच्या गाभाऱ्यात या षटकारां या खेळाडूने आहे ना षटकारांचं आणि चौकारांचं तोरण विणलेलं आहे आणि बॅटिंग करताना धडाकेबाज खेळ केलाय. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आले, धुडगूस घातला, धुमाकूळ घातला, धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा आणि येणारा प्रत्येक बॉल त्यांनी सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलेला आहे. मागच्या 15 बॉलवर काय घडलं तर षटकार, सिंगल, चौकार, 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 2 1 6 6 6 6 1 6 4 वाईट आणि षटकार. म्हणजेच फक्त चौकार आणि षटकारची परिभाषा बोलली जाते या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली कॅच होईल. ड्रॉप. अरविंद राणा पुन्हा एकदा मिस्टेक करतोय आणि कॅच होते ड्रॉप. धावसंख्या आहे 78. 78 धावा धावफलकावरती उभ्या केलेल्या आहेत इव्हॉन वॉरियर्स टीमने. प्रथम बॅटिंग करताना अंगद पाटील यांनी आतापर्यंत 4 बॉल टाकले आणि बऱ्याचशा धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता अंमलात आणावी लागेल. एका बाजूला सायकल एंडला आता फरदीन काजी तयार. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. कोणी नाही आहे. चेंडू होते फरार. बराच कालावधीनंतर फरदीन काझी ला स्ट्राईक मिळते आणि नॉन स्ट्राईक एंडवर उभा राहून तो फक्त प्रथमेश ठाकरेची मॅच आणि त्याची बॅटिंग बघण्याचा आस्वाद घेत होता. पण सध्या तो आता स्ट्राईक एंडवर आलाय आणि पहिल्याच बॉलवर चौकार लागवलाय. 4 धावा. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा हा चौकार. 82 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. काय पार्टनरशिप पाहायला मिळते आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 2 खेळाडू लवकर बाद झाले होते पण चार्ज घेतलाय फरदीन काझी आणि प्रामुख्याने प्रथमेश ठाकरे या खेळाडूने. यावेळेस ऑन दी फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने फायनली चौथ्या ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये अंगद पाटीलने तब्बल 23 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 83 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. सध्याच्या घडीला युवन वॉरियर्स टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण की फरदीन काझी 5 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान करतोय आणि 15 बॉलमध्ये प्रथमेश ठाकरेचं एक झंझावत अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या मध्ये उभी राहिली आणि याची गरज होती. कारण ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की सुमित ढेकळे आणि त्यानंतर रजत मुंडे आउट होऊन माघारी गेले, त्यानंतर या 2 खेळाडूंनी डाव सावरला आणि बघता बघता धावसंख्या 80 पार गेली. 83 धावा धावफलकावरती उभ्या राहिल्या. फरदीन काझी 13 वरती बॅटिंग करतायत आणि प्रथमेश ठाकरे 64 वरती बॅटिंग करतायत. आता स्लॉग ओव्हरचे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. तुम्ही पाहताय निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक 3. शेवटची ओव्हर गोलंदाजी ट्रॅकवर पार्थ चंदन आलाय. पहिला बॉल बॅटची इनसाइड एज लागतोय. चेंडू शरीराचा वेध घेतोय. सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 84 या आकड्यावर. चांगला बॉल होता आणि कौतुक करावं लागेल पार्थ यांचं. ज्या प्रकारे त्यांनी बॉल टाकला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. कमी गतीचा बॉल होता. टप्पा वाढल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला होता. वेळेची अचूकता इथे साधता आली नव्हती आणि सिंगल धाव प्राप्त होत असताना या बॉलच्या पाठीमागे प्रथमेश ठाकरे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर आणि टायमिंग होतोय प्रॉपर. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 6 धावा. 70 धावांवर सध्याच्या घडीला प्रथमेश ठाकरे खेळतोय. काय बॅटिंग करतोय. चौफेर फलंदाजी आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेणारी ही लाजबाब, बहारदार आणि धमाकेदार खेळी पाहायला मिळते. 90 धावा 2 गडी बाद. वैयक्तिक प्रथमेश ठाकरे यांनी 70 बनवलेले आहेत. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला जास्तीचे फटके त्यांनी खेळलेले आहेत आणि हाई बॉल पाठवला. पार त्यांचा सीमारेषा पलीकडे. शेवटच्या ओव्हरमध्ये पार त्यांना फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. षटकातला 3रा बॉल. इथे ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. खूप चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू वेग धारण करतोय. डॉट बॉलची सांगता होती. फार
जर पाहिलं तर आता म्हणजेच दुसरा बॉल डॉट आला होता, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलं जातंय, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 91 या आकड्यावर. हा बॉल पार त्यांना पुन्हा टाकावा लागेल, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे, षटकातला पुढील बॉल. स्विचिटचा फटका, दमदार स्ट्रोक लगवलाय. व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून येतोय आणखी एक प्रहार. काय स्ट्रोक, लाजबाब बॅटिंग. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत प्रथमेश ठाकरे, वारेट आहे त्यांचं गाव. स्विच हिटचा एक कमालीचा फटका, बॉल सीमारेषा पार चाललाय. सरळ साधावेसाठी येतोय षटकार. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग करत असताना प्रथमेश ठाकरे या मॅच मध्ये आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा स्विच हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल मिळतीये. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 98. 100 धावा होतील का, या स्पर्धेतला उच्चांक गाठेल का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. फरदीन काझी सेकंड वर आहे, 77 वर खेळतोय. प्रथमेश 14 वर खेळतोय फरदीन काझी. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय, सिंगल मिळते. एका धावाने षटक क्रमांक संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 99 धावा दाखल करलेत आणि एक्झॅक्टली 100 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम युवान वॉरियर्स टीमने, आणि त्यामध्ये प्रथमेश ठाकरेची बॅटिंग आवडली तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय बॅटिंग केली, नाबाद 77 धावा, ज्यामध्ये 8 षटकार, 6 चौकार आणि स्ट्राईक रेट जर पाहिला तर 405 चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहिजे. सुपर बॅटिंग प्रथमेश ठाकरे, लाजबाब खेळ. 19 बॉल मध्ये 77 धावा. पण स्कोरबोर्ड जर पाहिलं तर फरदीन काझी 15 धावांचं योगदान, नाबाद 7 बॉलचा खेळ पाहिला. पहिल्याच बॉलवर सुमित ढेकळे बाद झाला. रजत मुंडे देखील 3 बॉलचा सामना केला, फक्त 4च धावा करू शकला. आणि त्यामध्ये या इनिंगला फिनिश करण्याचं काम केलं गेलंय, तो म्हणजेच प्रथमेश ठाकरे. 19 बॉल 77 धावा. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला गेला. अभिजित मोरे असेल, आदर्श असेल, रत्नदीप असेल, अंगद पाटील असेल, पार चंदन असेल. यस, प्रथमेश ठाकरे यांच्यासाठी, त्यांच्या झंझावात खेळीसाठी सुवान 6333 म्हणजे संतोष पाटील यांच्या वतीने 2000चं कॅश प्राइज ऑनलाईन दिलं जाईल, याची नोंद देखील घ्या. थँक्यू व्हेरी मच सुवान 6333. आपले घणसोली गावातील एक क्रिकेटचे चाहते आहेत आणि नेहमीच प्रशांत अदवडे सरांवर नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय. त्यांच्या स्पर्धेमध्ये संतोष पाटील यांच्या स्पर्धेमध्ये नेहमीच प्रशांतजी अदवडे सर पाहायला मिळतील. पहिला डाव संपला गेलाय, 100 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 30 बॉल मध्ये 100 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत दुसऱ्या डावाकडे, आणि दुसऱ्या डावामध्ये निलेश मर्डेकर यांच्याकडे सोबतोय. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात विघ्नेश मडवी सरांना आपण आतापर्यंत ऐकत होतो नोव्हेंबर टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आगाज आपने देखा अंजाम बाकी आहे, म्हणजे पूर्व अर्धा आपण पाहिला. आता आपण वळूया उत्तर अर्धाकडे. 100 धावांचं लक्ष्याचा एका बाजूला आहे पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. कशा प्रकारे या 100 धावसंख्येचा डोलारा इथे सांभाळला जाईल. आपल्याकडे जे नाही ते स्वप्न आहे आणि आपल्याकडे जे आहे ना ते सर्वोत्तम आहे, आणि हा दृष्टिकोन आता बॅटिंग टीमला ठेवावा लागेल. 100 धावसंख्येचा पाठलाग करताना हो आपण करू शकतो, ही जिद्द आता मनी बाळगावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना यावं लागेल. असं म्हणतात विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि छोट्यात छोट्या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. कुठे जाऊ नका. 50 धावसंख्येचा पाठलाग, 100 धावसंख्येचा पाठलाग हा कशा प्रकारे 30 बॉल मध्ये केला जाईल. ओळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूया. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीची या मॅचची रंगत. पहिला डाव पाहिला, पहिल्या डावामध्ये 99 धावा युवॉन वॉरियर्स या टीमने बनवलेल्या आहेत. लेटेस्ट कॉल घनसोली संघ आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 100 धावसंख्येचा डोला सांभाळायचा बॅटिंग धडाकेबाज करावी लागेल. विघ्नेश सर, चांगली सुरुवात मिळाली तर 100 धावसंख्येची मोठी वाटते ती कमी व्हायला वेळ लागणार नाही. डेफिनेटली क्षमता आहे, कारण की या धावा देखील चेसेबल असेल, चेसेबल होऊ शकतील. त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीने सुरुवात चांगली झाली नव्हती,
युवा वॉरियर्स टीमची, कारण की 2 गडी बाद झाले होते 10 धावा या आकड्यावर. आणि रजत मुंडे असेल किंवा सुमित ढेकळे असेल, हे दोन्ही फलंदाज बाद झाले होते. पण त्यानंतर प्रथमेश ठाकरेची 77 धावांची झंझावत खेळी, त्याला साथ दिली फरदीन काझीने. आणि आता मात्र लेटेस्ट घनसोली टीम. एका बाजूला बॅटिंगसाठी चैतन्य पाटील टाकीगाव, एका बाजूला ऋतिक पाटील कासार वडवली मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला वडवली माफ करा, आणि ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. इमरोज गोलंदाजी मार्गवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. पहिलाच बॉल, इमरोजचा डॉट. पहिला बॉल वेगाने अगदी बीट करून गेला आणि चैतन्य पाटील हा फलंदाज आहे. बस जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर अगदी स्विच हिटचा पाबित्रा आजमावण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. चैतन्य पाटील पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. बॉल क्रमांक 2. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, आणि यावेळेला आता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी धावसंख्येचा पाठलाग करताना चैतन्य पाटील यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पहिल्या बॉलवर मिस्टेक झाली होती, पहिल्या बॉलवर टायमिंग झालं नाही, पण या बॉलवर प्रॉपर टायमिंग होते आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. चैतन्य पाटीलकडे क्षमता आहे, जर चांगला स्टार्ट मिळाला तर हा धावा चेसेबल असतील. त्यामुळे ऋतिक पाटील आणि चैतन्य पाटील यावर मोठी जबाबदारी असेल. आता हा बॉल निघाला आकाशाला गवस निघालत, सरळ सीमारेषेच्या पलीकडे शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ, आणि या बॉलवरती टाकीगावच्या चैतन्य पाटील यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार, षटकार. सुपर स्ट्रोक. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी तिन्ही स्टंप सोडून हा फेकून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट. चैतन्य पाटील यासाठी जाणला जातोय, ज्याचा अटॅकिंग क्रिकेट फार महत्वाचा आहे. हा बॉल जर पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. धावा याही बॉलच्या पाठीमागे 4 मिळतील. एका बाजूला चैतन्य पाटील यांची बॅट आता तळपलेली आहे. चांगली बॅटिंग, असं म्हणतात ना, आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, आणि तोच इथे चैतन्य पाटील यांनी विघ्नेश सर यांनी निवडलेला आहे. डेफिनेटली अटॅक करावा लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण करावा लागेल. पुन्हा एकदा स्विच हिट, आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, लांबी पडली कमी. बिग विकेट गॉन. चैतन्य पाटील या मॅच मध्ये जातील आता माघारी. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चैतन्य पाटीलने या ओव्हरमध्ये तिसऱ्यांदा हे केलं. चौकार जरूर आला, षटकार जरूर आला, पण या बॉलवर इम्रोज खानचा वेग, त्या वेगाचं उत्तर नव्हतं आणि फलंदाज बाद होत असताना चैतन्य पाटील फलंदाज बाद. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता, फटक्यामध्ये ताकद होती, फक्त लांबी कमी पडली होती, आणि खेळाडू सहजतेने बॉलच्या खाली आले आणि ते कॅच पकडला. फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं. म्हणजे एका बाजूला आता धक्का क्रमांक पहिला लागला. इम्रोज जे ठाण्याचे खेळाडू आहेत, चांगली गोलंदाजी केली. 5 बॉलमध्ये 14 धावा खर्च करत महत्वपूर्ण एक गडी गारद केलेला आहे. धावसंख्या 14, 100 धावांचा पाठलाग करायचा, आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आत एंट्री होतीये. थँक्यू व्हेरी मच संतोष पाटील आणि आशिष पाटील या दोन बंधूंचा देखील आभार मानतो की ज्या पद्धतीने आमच्या सगळ्याच समालोचकांची काळजी आणि क्रिकेटवर निस्सम प्रेम केलं गेलं. सध्याचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा, 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. या पाठलागामध्ये ऋतिक पाटील आणि नवीन बॅटर मिस्टर सावळे गावचा सितारा अक्षय पवार फलंदाजीसाठी आलाय. षटकातला शेवटचा बॉल. इम्रोज तयार, अक्षय पवार सायकलला तयार. अक्षय पवार फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 100 धावांचं प्रति उत्तर देताना टीम लेटेस्ट घनसोलीने बनवलेले आहे धावा 14, 1 गडी बाद. इम्रोज खानचं षटक आहे. 14 धावा या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. 30 बॉलमध्ये 100 करायचे, त्यामुळेच हे दडपण आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर जरूर असेल. त्यामुळेच आता ऋतिक पाटील आणि अक्षय पवार वर मोठी जबाबदारी असेल. आता 21 जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 21च्या घरात पोहोचले आणि 24 बॉलमध्ये अजूनही 86 धावा करायचे आहेत. निश्चित, आणि या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि क्षमता आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय अक्षय पवार नुकतेच आलेले आहेत. एका बाजूला ऋतिक पाटील जे वडवली गावचे खेळाडू आहेत, स्ट्राईक रेंजला बॅटिंग मध्ये तयार होतील. आणि षटक क्रमांक 2 साठी वारेड गावचे प्रथमेश ठाकरे ज्यांनी बॅटिंग चांगली केली. असं म्हणतात क्रिकेटीचं गेम ऑफ अ स्टार, आणि आज प्रथमेश ठाकरे यांचे स्टार चांगली बॅटिंग केली आहे आणि 19 बॉलमध्ये 77 त्यांनी बनवल्या.
आणि ते आता या बॉलच्या पाठीमागची लाईन मिस केलेली आहे. हा बॉल डॉट येतोय. स्क्रीनवर तुम्ही पाहताय निहाल यांना पाहताय, निखिल जाधव यांना पाहताय. कालच त्यांनी KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर किताब मिळवला. स्वप्नील शिंदे लाल्या आणि त्याचबरोबर विक्रम धनावडे जे तापोळ्याचे खेळाडू आहेत, या सर्वांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. षटकातला पुढचा बॉल. आता हा बॉल निघाला लॉंग ऑनला, सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक मैदानाच्या आतमध्ये वडवली गावच्या ऋतिक पाटीलचा फटका आलाय कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक, षटकार. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून लेन बॉलला पिक केलं होतं. काय फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा. प्रथमेश पुन्हा तयार. आता स्विच हिट. यावेळेला वेळेच्या चुकता नव्हती. बॉल डॉट आलाय. बॉल काहीसा अक्कूट पाहायला मिळाला आणि अगदी मागे ठेवण्यात आला होता. बॉल ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळला त्यानंतर मात्र मिस टायमिंग झाला आणि ऋतिक अगदी स्वतःवर नाराज होतोय. डॉट बॉलची सांगता होती. षटकातला आता चौथा बॉल. क्षेत्ररक्षक आहे 2 आणि इथे बॉलच्या खाली सहजतेने आले. मिस हिट. फटका फसला. आणखीन एका मोठ्या विकेटचं पतन. ऋतिक पाटील इथे माघारी. ऋतिक पाटीलची विकेट फार महत्वाची ठरली आणि ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती ऋतिक पाटील बाद झालाय. अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागलं आणि थर्ड मॅन रिझन मध्ये एक चांगला झेल पकडलाय. विकेटचं होते ऋतिक पाटील परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीम लेटेस्ट 11 घणसोली टीमला. 20 वर 2 गडी बाद. एका बाजूला विकेटची पतझड आहे ती सुरू झालेली आहे, थांबवावी लागेल. खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ जिंकता आला पाहिजे. 20 धावा धावफलकावरती आहेत. 80 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. इथून पुढे या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला आता नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, एका बाजूला अक्षय पवार. या 2 खेळाडूंकडे क्षमता आहे. वेळेप्रसंगी ही जोडी चांगली बॅटिंग करू शकते आणि पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की नमित पाटील यांची बॅट तळपली होती. अक्षय पवार एका बाजूला आहेत. षटकातला 5वा बॉल. आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. बॉल डॉट. डेफिनेटली आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॉल पडल्यानंतर भन्नाट वेग धारण केलं. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. चेक. वक्रतुंड आर्ट्सचे सर्वे सर्व आपण पाहिलं तर अमित मोरे यांना सध्या मात्र स्क्रीनवरती दाखवलं गेलं आणि थोड्या वेळानंतर पुन्हा त्यांच्याबद्दल चर्चा करूयात. 2 षटकांचा खेळ आता या ठिकाणी समाप्त होतोय आणि 100 धावसंख्येचा पाठलाग करताना आता टीम लेटेस्ट घनसोलीने बनवलेले आहेत धावा तब्बल 20. म्हणजे येणारे आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 80. या स्पर्धेच्या संपूर्ण बॅनर्स ज्याच्या माध्यमातून बनवले गेले, या स्पर्धेची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून बनवली गेली आणि या स्पर्धेच्या व्हिडिओज ज्यांच्या माध्यमातून काढल्या गेल्या, अर्थातच वक्रतुंड आर्ट्स, वक्रतुंड ग्राफिक्स, वक्रतुंड ट्रॉफी आर्ट्स आणि वक्रतुंड सिनेमॅटिक, त्याचे सर्व अमित मोरे यांना सध्या तुम्ही पाहता. आणि सगळ्यात पहिल्यांदा या मैदानामध्ये 40 फूटचा बॅनर लावण्याचा रेकॉर्ड ज्या वक्रतुंड आर्ट्सनं केलाय त्याचे ओनर अमित मोरे यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अगदी PTPLC ची टी शर्ट ज्यांनी परिधान केलेत ते अमित मोरे. से हाय अमित. आणि हे आहेत वक्रतुंड आर्ट्सचे आपण पाहिले तर ओनर. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा. मॅच निलेश आता पोचली गेली 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 80 धावांचे आव्हान आहे. हे आव्हान इतकं मोठं आहे की आता या आव्हानाचा पाठलाग करण्याची अगदी क्षमता ठेवणारे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अक्षय पवारकडे क्षमता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विकी भोईर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि वेगाचा बोलबाला पाहायला मिळाला. नवी मुंबई एक्सप्रेस आणि ही त्यांची ख्याती आहे आणि त्याच प्रकारचा पहिला बॉल डॉट टाकलाय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टीम युवान वॉरियर्स टीमचा गोलंदाजीचा जर तोफखाना पाहिला तर इम्रोज खान हा वेगवान गोलंदाज आहे. प्रथमेश ठाकरेने चांगली गोलंदाजी केली आणि धारावी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय विक्की पंढरीनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना. अक्षय पवार पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. प्रयत्न हाच होता की मोठा फटका खेळायचा आहे. धावा कशा येऊ, धावा येणं महत्वाचं आहे. अक्षय पवार यांच्या बॅट मॉलला हा चौकार. शॉर्ट बॉल होता. चेक. हॅलो चेक. हॅलो. त्याचबरोबर मी मनापासून अधिक स्वागत करतो आणि विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. साई कृपा ट्रॉफीचे अर्थातच सर्व सन्माननीय संतोषजी पाटील साहेब आणि आशिषजी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यावं.
आदरणीय संतोषदादा पाटील अर्थातच आशिषजी पाटील साहेब आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं आपलंही मनापासून अधिक स्वागत. हे मैदान ज्याने घडवलं आणि हे मैदान ज्याच्या माध्यमातून साकारण्यात आलं, आमचे विवेक पाटील यांचं आगमन झालं. विवेक पाटील या आपलं खऱ्या अर्थानं योगदान आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटसाठी, घणसोली गावासाठी. हे मैदान बनवण्याचं काम अगदी एकट्याने केलं आणि आज कौतुक करावं लागेल या युवकाचं. आपल्या स्वतःच्या खर्चाने हे मैदान होणं शक्य नव्हतं. जो कोणी मागच्या 4 महिन्यापूर्वी या आजूबाजूला येत असेल, पण ते करून दाखवलंय विवेक पाटील यांनी. आणि आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला एक बेहतरीन मैदान, सुसज्ज मैदान बनवण्याचं काम तुम्ही केलं, त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार आहे. आता इथून पुढे विघ्नेश सर 14 बॉल 76 ची गरज आहे. प्रयत्न मोठे करावे लागतील, महत्वाकांक्षी व्हावं लागेल. फलंदाजांना बॅटिंग करताना हात खोलावे लागतील. यावेळेला या बॉलवरती प्रहार केलाय, शतक येतील का? आणि प्रथमेश ठाकरे अगदी सहजतेने आले, पकडली कॅच. धक्का आणखीन एक लागलाय. बॅटिंग करताना टीम लेटेस्ट घनसोली या टीमला. येस, विवेक पाटील आपण देखील या मंचावर. खऱ्या अर्थानं विनीत पाटील देखील आमच्या सोबत आहेत. चंदन रानकर आपण देखील व्हा. ज्या पद्धतीने काम करतोय आणि ज्या पद्धतीने आज हे मैदान साकारण्याचं काम केले. प्रथमेश ठाकरेने झेल पकडलाय आणि खऱ्या अर्थानं आज प्रथमेश ठाकरेने कुठल्याही गोष्टीला हात लावला ना तर त्याचं सोनं होईल. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ केलाय. स्क्रीनवर तुम्ही मंदार गुरव यांना पाहत आहात आणि टेनिस क्रिकेट .in ने त्यांना दाखवलेला आहे. एका बाजूला 13 बॉल 76 धावेंची गरज आहे. घायल तो यहाँ परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही अडचणी आहेत आणि अडचणीतून मार्ग काढावा लागेल, शोधावा लागेल. या परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर या परिस्थितीला 2 हात करावे लागतील. 13 बॉल 76 आणि प्रत्येक बॉल आता सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल, तरच हा सामना जिंकता येईल. म्हणजे 13 बॉल 13 षटकार तरी मारावे लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण येत आहे? योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मॅच ऑन आहे. फक्त आता 13 बॉल मध्ये 12 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. याची सांगड घालावी लागेल, याचा मेळ मैदानाच्या आतमध्ये घालावा लागेल. 100 धावांचं प्रति उत्तर देताना षटकातला शेवटचा बॉल. बॉलर तयार. विकी ऑन साइडला बॉल खेळला. खेळाडू तिकडे जातील का? 2 बॉल अडवतील का? नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय. म्हणजे इथून पुढे आता बनवायच्या आहेत 12 बॉल मध्ये 72 धावा. 12 बॉल 12 षटकार. 12 बॉल 12 षटकार मारणं इतकं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये, पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. पण ज्या पद्धतीने आज युवान वॉरियर्स टीमचा परफॉर्मन्स झाला, पहिल्या मॅच मध्ये देखील प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. पहिल्या मॅच मध्ये सुमित डेकळे असेल, फरदीन काझी असेल, हे दोन्ही बॅटरने भरपूर चांगली कामगिरी केली. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये जर पाहिलं तर फरदीन काझी जरूर या मॅच मध्ये शेवटपर्यंत थांबला होता, पण इतक्या धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाही. पण प्रथमेश ठाकरेचा अव्वल दर्जाचा खेळ, ज्याने 19 बॉल मध्ये 77 धावांची झंझावत खेळ केली, आपल्या टीमला पोहोचवलं 99 वर आणि 100 धावांचं टार्गेट उभं केलेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 28 अकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर कंपॅरिझिंग पाहायला मिळते. 3 ओव्हर मध्ये 60 धावा होत्या. बॅटिंग करत असताना युवान वॉरियर्स टीमची आणि लेटेस्ट चॅम्पियन लेटेस्ट 11 घणसोली टीमची 28 वर 3 गडी बाद. हा बॉल आता समोरच्या बाजूला आणि बॉल सीमारेषे पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. येतोय तो चौकार. या बॉलच्या पाठीमागे संघर्ष करण्याचा इतिहास आमचा, हार आमच्या अंगात नाही. अरे जोपर्यंत आम्ही मैदानाच्या आतमध्ये उभे तोपर्यंत नियतीला जिंकणं शक्य नाही आणि आज नियतीला इथे हरवावं लागेल. गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर हा फटका खेळला. शतक आले, सिंगल मिळाली. 32 धावा 3 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 33 धावा दाखल करायला 100 धावांचं जे बर्डन आहे ना, त्या बर्डन मध्ये या प्रेशर मध्ये कुठेतरी धावफलक इतकं वेगाने वाढलं नाही आणि त्यामुळेच 33 वर 3 गडी बाद. योगेश पवार पाहायला मिळतील. एक अनुभवी खेळाडू आहेत. पेण तालुक्यात करतात. अगदी एक पेण तालुक्यातील एक स्टेडियम आहे. त्या स्टेडियमच्या मध्ये जर एक स्टँड पाहिला तर स्टँडला नाव देखील योगेश पवार यांच्या नावाने आहे. खोलपटापाचा चेंडू पाहायला मिळते. अगदी ऑन साइडला चेंडू जातोय. सिंगल मिळते. सिंगल डबलने हा सामना बनणार नाही. सिंगल डबलने हा सामना जिंकू शकणार नाही. त्यामुळेच मोठे फटके खेळावे लागेल आणि हे मोठे फटके खेळण्याची वेळ देखील आता निघून गेली आहे.
निश्चित आता एका बाजूला समीकरणामधलं अंतर आता प्रचंड वाढलेलं आहे. बॉल कमी आणि धाबा जास्त. जवळजवळ हा सामना आता हळूहळू दूर चाललेला आहे लेटेस्ट घनसोली या टीम पासून. आता स्ट्रेट बॅटने खेळलेला फटका बॉल आकाशाला गवसणी घालतोय आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक आलाय. मोठा फटका, षटकार. फटका तुफानी आला. याच प्रकारची बॅटिंग करायला हवी होती. या अगोदरच्या काही षटकांमध्ये जर झाली असती ना तर या मॅचमध्ये रंगत वाढत गेली असती. लाईन मिस करून बसले. बॅकफुट वरती बॅटिंग करतायत. या बॉलच्या पाठीमागे नमित पाटील. या अगोदरच्या बॉलवरती चांगला फटका आला होता. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि राहुल गोलंदाजी मार्कवर तुम्ही त्यांना पाहत आहात. आतापर्यंत त्यांनी 5 बॉल टाकले, 12 धावा खर्च केल्या. षटकातला शेवटचा बॉल. नमित पाटील लवकर स्ट्रोक खेळून बसले. बॉल डॉट आला. आता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. 6 बॉल 60 धावांची गरज. 6 बॉल 60 धावा आणि स्क्रीनवर पाहायला मिळतोय विवेक पाटील आणि विनीत पाटील हे मंडळी पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने हे मैदान बनवण्याचं एक भीम पराक्रम ज्याने केलंय आणि आपल्या गावासाठी, आपल्या नवी मुंबईसाठी एक मैदान व्हावं, अगदी 360 मैदान व्हावं यासाठी तन मन धन सगळं काही समर्पित केलं. मागच्या 4-5 महिन्यापूर्वी जर या मैदानाच्या या ठिकाणी अवतीभोवती जर पाहिले तरी कोणीही विश्वास केला नसता की इथे मैदान होऊ शकतं, पण ते करून दाखवलंय या घणसोलीच्या युवकाने. आणि आज मोठमोठ्या स्पर्धा म्हणजेच निहाल चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, घणसोली प्रीमियर लीग असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा आम्ही पाहिल्या. त्याच दरम्यान एक स्ट्रोक आलाय. योगेश पवारच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा. योगेश पवार यांचा वार बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार आलेला आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलेलं आहे. जसा बॉल आला तसा बॉल पाठवला. सीमारेषेच्या पलीकडे रेंजमध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी षटकार आलाय. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल षटकार. बॉल क्रमांक 2 रजत मुंडे. हाई बॉल ऑन साईडलाच खेचलाय. खेळाडू तिकडे आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. धाव घेण्याचे इथे कोणतेही संकेत दिले नाहीत आणि त्याच्यामुळे आता योगेश पवारच स्ट्राईक करतील. शेवटचे 4 बॉल. रजत मुंडे गोलंदाजी मार्कवरतून निघतील. एका बाजूला योगेश पवार. 4 बॉल खेळले. 11 वरती बॅटिंग करतायत. 46 धावा स्कोर बोर्ड वरती येत आहेत. बॉलर तयार. हाई फटका लॉंग ऑफला खेळलाय. खेळाडू आहेत सीमारेषेलगत बॉल अडवतील. आता यावेळेला एक धाव पूर्ण केलेली आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि एका बाजूला आता नमित पाटील स्ट्रायकर इनला 7 बॉलच्या पाठीमागे, ज्यांनी बनवल्या धावा 11. तुम्ही पाहताय निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 3रं पर्व आणि याही वर्षी समालोचन करण्याची संधी मला मिळाली. त्यासाठी सर्वांचंच मी मनपूर्वक आभार मानतो आयोजन टीमचं. गेली 2 पर्व आपण पाहिलं होतं की भूमिपुत्र मैदानावरती दिवसा लीग पद्धतीने ही क्रिकेट स्पर्धा पार पडली होती आणि यंदाचा हे डे नाईटचा थाट आणि गर्दी झाली आहे क्रिकेट स्पर्धेला दाट. आणि त्याच्यामध्ये तालुका हाफ आपण पाहिला. हा व्हाईट बॉल आहे. 2 दिवस शनिवार रविवार. आज आणि उद्या खुला गट आपल्याला पाहायला मिळणार आणि खुला गट म्हटलं की कालही गर्दी, शनिवारी गर्दी आणि आजही चांगल्या प्रकारची गर्दी तुम्हाला क्रिकेट स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. आता या मॅचमध्ये बाकी आहे ना ती फक्त औपचारिकता. अशोक दादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून साकार झाली क्रिकेट स्पर्धा म्हणजे निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 3रं पर्व दमदार आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक वर्षी त्यांनी प्रयत्न केलाय काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा. सीमारेषेलगत खेळाडू आहेत. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. 48 धावा, 49 धावा आणि उद्याच्या दिवशी देखील टेनिस बॉल क्रिकेटचे महान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. केतन म्हात्रेसारखा खेळाडू असेल या मैदानाच्या आतमध्ये आणि मोठमोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. त्यामुळेच उद्याचा दिवस आणि उद्याची रजनी देखील प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी फार महत्वाची असणार आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अशा तऱ्हेने हा सामना एक हाती झोकत असताना शेवटचा बॉल राहिलाय. औपचारिकता राहिली. अगदी मोठ्या फरकाने हा सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. युवान वॉरियर्स टीम काय परफॉर्मन्स झाला. प्रथमेश ठाकरे असेल, फरदीन काझी असेल, गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाने चांगले षटक हाताळलं. अगदी गंगाधर इंगोले देखील या मॅच मध्ये खेळताना दिसतील. रजत मुंडे आणि शेवटचा बॉल कंप्लीट झालेत. अशा तऱ्हेने हा सामना जिंकतोय तो म्हणजेच युवान वॉरियर्स टीम. वेल प्लेड. अगदी 50-51 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय. मॅच समरी आपण पाहू शकता. 99 धावांचं टार्गेट आहे. प्रथमेश ठाकरेने 77 धावा 19 बॉल मध्ये केल्या. फरदीन काझीने 7 केल्या. सगळ्याच गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतला. आदर्शने 21 व रत्नदीपने 26 धावा खर्च केल्यात. पारचंदरने 16 धावा. असे
धावफलक पाहायला मिळालं आणि गोलंदाजी करत असताना विकी भोईरने एका ओव्हरमध्ये फक्त 8 धावा देऊन एक गडी बाद केले. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा चांगला ठरला. गोलंदाजी करत असताना 6 धावा देऊन एक गडी बाद